कल्पना करा, या अथांग हिमालयाच्या कुशीत माणसांच्या नजरेपासून दूर अशा काही गुहा आहेत, जिथे अमर योगी शतकानुशतके तपश्चर्या करत आहेत. तुम्हाला विश्वास बसतोय का? खरंच असे योगी आजही जिवंत आहेत? अनादी काळापासून हिमालयाच्या गूढ आणि दुर्गम प्रदेशात अमर योग्यांच्या अनेक कथा प्रचलित आहेत. या कथा केवळ कल्पना नाहीत, तर अनेक प्राचीन धर्मग्रंथ आणि मौखिक परंपरेतून त्या पिढ्यानपिढ्या सांगितल्या जातात. पण अमरत्व खरंच शक्य आहे का? विज्ञान म्हणतं शरीर नश्वर आहे, पण अध्यात्म शरीरावर विजय मिळवून चिरंजीव होण्याची शक्यता दाखवतं. हे कसं शक्य? मानवी मर्यादांच्या पलीकडचं हे सत्य विस्मयकारक आहे. या योगींनी अष्टसिद्धी प्राप्त केल्यात असंही मानलं जातंय. हिमालयात आजही असे अनेक योगी आहेत ज्यांनी शरीर आणि मनावर पूर्ण नियंत्रण मिळवलंय. यातीलच एक सर्वात प्रसिद्ध नाव म्हणजे महाअवतार बाबाजी. परमहंस योगानंदांच्या ऑटोबायोग्राफी ऑफ द योगी या पुस्तकात त्यांच्याबद्दल सविस्तर वर्णन केलंय. बाबाजी अनेक शतकांपासून जिवंत आहेत आणि वेळोवेळी निवडक शिष्यांना ते दर्शन देतात असं म्हटलं जात आहे. हे कल्पना पलीकडेच आहे ना? हिमालयाच्या दुर्गम मानवी वस्तींपासून दूरच्या भागात स्वतःला पूर्णपणे परमात्म्याला समर्पित करून ध्यान करत असतात. त्यांचं हे अस्तित्व आजही अनेक साधकांसाठी आणि जिज्ञासूंसाठी गूढ प्रेरणा आहे. हे रहस्य आजही अनुत्तरित आहे. तुम्हाला काय वाटतं? हिमालयातील हे अमर योगी खरंच जिवंत आहेत की ह्या फक्त आख्यायिका आहेत?